बरोबर आहे, अशा प्रकारचे वाहने मिळून आल्यास हे असे सायलेन्सर जमा करून त्यांच्यावर चालान करून RTOच्या समोर यांच्यावर बाकीचा फाईन करून त्या बुलडोझरखाली हे तोडण्याचे कामकाज आम्ही करणार आहोत आणि यापूर्वी पण आम्ही तशा कारवाया केलेल्या आहेत आणि यापुढे बी अशा कारवाई चालू राहणार आहे। गेल्या काही दिवसांपासून शिर्डी शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि श्रीरामपूर RTO यांची शिर्डी शहरात संयुक्तिक कारवाई सुरू असून ही कारवाई अधिक गतिमान झाली आहे। या कारवाईत विना क्रमांक वाहने, विना लायसन्स वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, विना कागदपत्रे वाहन चालवणे याचबरोबर अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई होत आहे। मात्र ही कारवाई आता आणखी कठोर करण्यात आली असून जास्त आवाज करणाऱ्या दुचाकी ताब्यात घेऊन त्यांच्या सायलेन्सरवर बुलडोझर चालवणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सांगितले। शहर वाहतूक शाखा शिर्डी याच्यातर्फे नियमित नाकाबंदी चेकिंग वाहनांची चालू असते। ही चेकिंग आज रोजी चालू आहेत। लक्ष्मीनगर चौक हा भर वस्तीतला चौक असून या ठिकाणी जे मोटरसायकल विदाऊट नंबर प्लेट, त्याचप्रमाणे लायसन नसलेले, फॅन्सी नंबर प्लेट, त्याचप्रमाणे हे ज्या गाड्या पासिंग झालेल्या नाहीत, अगर ज्या गाड्यांना त्यांनी जुनी गाडी घेऊन ते वापरत आहेत अशा प्रकारच्या गाड्या चेक करून त्यांच्यावर कडक कारवाई चालू आहेत। ही कारवाई नियमित चालू असते। लक्ष्मीनगर चौक, त्याचप्रमाणे पिंपळवाडी चौक, त्याचप्रमाणे RBL चौक अशा मोक्याच्या ठिकाणी आणि वर्दळीच्या ठिकाणी या अशा प्रकारचे वाहनं चालू नाहीत आणि यापूर्वी पण शहर वाहतूक शाखेने सर्वांना आव्हान केले होते की आपण आपल्या मोटरसायकलचा मागे पुढे नंबर प्लेट असावा, त्याचप्रमाणे आपला लायसनधारक यांनी वाहन चालवावे, कोणत्या प्रकारची टेबल शीट जाऊ नयेत आणि साई भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी हा जो रोड आहे मेन रोड आहे, त्याचप्रमाणे स्थायी भक्तांची वर्दळ असलेला रोड आहे। तर या ठिकाणी शिर्डी शहर वाहतूक शाखेतर्फे माननीय पोलीस अधीक्षक साहेब राकेश ओला साहेब, त्याचप्रमाणे ॲडिशनल SP श्रीरामपूर, त्याचप्रमाणे SDPO शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मॅनपॉवर घेऊन या ठिकाणी चेकिंग चालू असते। त्यापूर्वीसुद्धा आम्ही अशी कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे हे जे स्पोर्ट्स बाईक वापरतात, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून चालतात, या प्रकारचे ज्या शहरामध्ये आतील भागांमध्ये जे पेट्रोलिंग चालू असते, मोटरसायकल पेट्रोलिंग, त्याचप्रमाणे जीप पेट्रोलिंग, आणि ह्या वाहनांना कारवाई करून यांची पुढील कारवाईसाठी RTOच्या ताब्यातसुद्धा आम्ही देण्यात येते। त्याचप्रमाणे RTO श्रीरामपूर आणि आमचे पोलीस पथक हे संयुक्तिक आम्ही कामगिरी चालू असते। RTO यांच्या वेळोवेळी आठवड्यातून, 15 दिवसातून, 1 महिन्यातून त्यांचा कॅम्प 2 दिवस या ठिकाणी असतो। याप्रमाणे आमची संयुक्तिक कारवाई चालू असते आणि यापुढे बी कारवाई चालूच राहणार आहेत। तर आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे की आपण अशा प्रकारच्या कोणतीही बेकायदेशीर कारवाया करू नयेत आणि सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाहतूक चालवावी यासाठी सहकार्य करावे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी नगरपालिका शिर्डी आहे यांनीसुद्धा जड वाहतुकीसाठी रस्त्याच्या वळण रस्ता आम्ही मंजुरी घेऊन आम्ही वळण रस्ता सुरू केलेला आहे। तो लक्ष्मीनगर चौक या ठिकाणून जाऊन तो RBL चौक या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता केलेला आहे। वेगवेगळे मार्गदर्शन त्यांना फलक लावलेले आहेत। त्याचप्रमाणे ST महामंडळ बस यांनासुद्धा आम्ही त्या प्रकारचे पत्रव्यवहार केलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांचीसुद्धा मदत घेतलेली आहे। आता येणारा पुढचा काळ हा रामनवमी, गुरुवार, सुट्टीचा काळ, शनिवार, रविवार या मोठ्या प्रमाणात गर्दी होते। त्यासाठी आम्ही साई भक्तांना त्रास होऊ नये आणि हा जो वर्दळीचा मेन रोड आहे या ठिकाणी जड वाहतूक जाऊन कुठल्या प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी आम्ही सर्व जड वाहतूकदार, ST महामंडळ, त्याचप्रमाणे दूध टँकर, पेट्रोल टँकर, डिझेल टँकर यांना आव्हान केलेले आहे की आपण याच रस्त्याचा मार्गाचा अवलंब करावा आणि असे बेकायदेशीर आम्हाला दिसून आल्यास आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत। ती बरोबर आहे, अशा प्रकारचे वाहने मिळून आल्यास हे असे सायलेन्सर जमा करून त्यांच्यावर चालान करून RTOच्या समोर यांच्यावर बाकीचा फाईन करून त्या बुलडोझरखाली हे तोडण्याचे कामकाज आम्ही करणार आहोत आणि यापूर्वी पण आम्ही तशा कारवाया केलेल्या आहेत आणि यापुढे बी अशा कारवाई चालू राहणार आहे। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत
बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर. ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन. 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61. श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.